ऋतू बदलला, आशा पल्लवित झाल्या. निदान यंदा तरी शेतात सोनं पिकेल. मात्र इथंही हिंगोलीतला शेतकरी कमनशिबीच ठरला. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया गेली आहे. आणि या कालच्या पावसापासून छोटे छोटे कापस सुद्धा पिवळे पडले आणि सोयाबीन पिवळे पडलेत. बाकी भाजीपाले तर सगळेच गेले, येल फळं सगळे गेली, आमचे काहीच राहिले नाही पिवळे होऊन उमळून. पिकाची सगळी नुकसान झाली. पाऊस पाणी आजही शेतात पाणी चालूच आहे. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांपैकी हिंगोलीत आतापर्यंत सर्वाधिक 550 मिलीलीटर इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे. मात्र पावसाचा लहरीपणा असाच सुरू राहिला तर दुबार पेरणी होईल की नाही या शंकेनं शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेक्षणाची मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधी करत आहेत.